धन्यवाद असो आजच्या या सकाळच्या वेळेसाठी की प्रभूने आपल्याला पुन्हा एकदा त्याच्या मंदिरामध्ये येऊन भक्तिकार्य संधी दिलेली आहे. आणि जसं पाळसाहेबांनी माझ्याबद्दल सांगितलं, आमच्या परिवाराबद्दल सांगितलं की अनेक ठिकाणी प्रभूने सेवा करण्याची संधी दिली. आणि मागील दिवसांमध्ये आम्ही प्रार्थनेमध्ये होतो, तर परमेश्वराने अशा प्रकारे मार्ग उघडणे, मार्गदर्शन केलं की फ्री मेथडिस्ट चर्च सोबत सेवा करायची संधी त्यांनी दिलेली आहे. त्यासाठी प्रभूला धन्यवाद असो. आणि आम्ही जेव्हापासून मेथडिस्ट मराठी चर्चमध्ये येत आहोत, पहिल्या दिवसापासूनच आम्हाला असं वाटलं की तसं ॲट होम आहोत, त्यांना घरी असल्यासारखंच वाटायचं. असं कधीच वाटलं नाही की आम्ही बाहेरून आलो किंवा मग मेथडिस्ट चर्चमध्ये आम्ही अटेंड करत आहे, तर मग नवीन लोकांमध्ये कसं काय आपण ॲडजस्टमेंट होणार. परंतु धन्यवाद देतो की मेथडिस्ट मराठी चर्च चांगली रिसेप्टिव्ह मंडळी आहे आणि आम्हाला लवकरच तुम्ही आपल्यामध्ये ॲब्झॉर्ब करून घेतलं, ॲक्सेप्ट करून घेतलं. आणि मग पाळक समाजांनी पण खूप प्रोत्साहन दिलं, जागोजागी सेवेमध्ये मला चान्स दिला. त्यासाठी मी पाळक साहेबांचे पण DS साहेबांचे मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व मंडळीचे पण धन्यवाद देतो की एक परिवार, एक आत्मिक नातं आपलं जोडलेलं आहे. आणि जरी आम्ही सेवेच्या दृष्टिकोनातून आम्ही बाहेर जातो, पण आम्ही तुम्हाला सोडणार नाही है ना. आम्ही येत राहू, भेटत राहू. जेव्हाही चान्स मिळाला आम्ही दोघं तिघं तुम्हाला, प्रज्वल तर राहील येतं, पण आम्ही दोघंही तुम्हाला दिसत राहू. प्रेज लॉर्ड. आणि माझी विनंती आहे की तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करत राहा, आम्ही पण तुमच्यासाठी प्रार्थना करत राहू. आणि आपण अशा प्रकारचं आपलं जो आत्मिक नातं आहे त्याला आपण टिकवून ठेवूया. आमेन. म्हणून पाळक सर्व मंडळीला आम्ही ॲज अ फॅमिली आम्ही धन्यवाद देतो आजच्या सेंड ऑफसाठी पण, की प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, वचनामध्ये आपण जाऊया आणि रोमकारास पत्र 14वा अध्याय आणि 10 ते 12 आपण वचन वाचलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये विशेष करून आपण 12व्या वचनामध्ये आपण जाऊया. रोमकारास पत्र याचा 14वा अध्याय आणि 12 वचन. याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशेब देईल. आणि तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशोब देईल. आपण छोटीशी प्रार्थना करूया. आपण आपले डोळे बंद करून आणि आपण वचनासाठी प्रार्थना करूया. देवबाप, आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती आराधना करतो आणि तुझं वचन तुम्हाला तू सांग परमेश्वर पिता, तुझ्या आत्म्याद्वारे आमच्यासोबत तू बोल आणि तुम्हाला मार्गदर्शन दे. येशूच्या नावाने मागतो म्हणतोय, आमेन. तर प्रियांनो, आपल्याला माहीत आहे की आपण या दिवसांमध्ये शेवटल्या दिवसांमध्ये आहोत, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. आणि आपण कितीही जरी डोळेझाक केलं तरी पण एक सत्य आहे, ते सत्य आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं फार जवळ आलेलं आहे आणि तो कधी पण येऊ शकतो. आणि बरेचसे ॲक्टिव्हिटीज, बरेचसे घटना ज्या या दिवसांमध्ये आपण जगामध्ये पाहत आहोत. आणि लढाया होऊन राहिलेल्या आहेत, राष्ट्र उठत आहे आणि जातीवर जाती उठत आहे आणि नॅचरल डिझास्टर्स पण अशा प्रकारे होत आहेत. तर सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष वेधित आहेत, ते हे की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं अगदी जवळ आलेलं आहे आणि हे कधी पण होऊ शकतं. आणि वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की पलक झपकतेही आणि त्या प्रकारे प्रभूचं येणं होईल. मत्ते 25 आपल्याला सांगतं की जशा प्रकारे ते 10 कुवारी होत्या आणि त्यांना त्याच्यामध्ये 5 बुद्धिमान होते, ते तयार होते, आणि 5 मूर्ख होते, तयार नव्हते. आणि नवरदेवाला यायला उशीर झाला, परंतु तो आला. आणि त्याच्यामध्ये जे तयार होते ते त्याच्यासोबत गेले, परंतु जे तयार नव्हते ते मागेच राहिले. एक सत्य हे आहे की प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे आणि त्याच्यासाठी मंडळीला तयार राहायचं आहे. आणि आपण सदैव या ठिकाणी राहणार नाही आहे आणि आपल्याला इथून जायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक होईल की आपल्याला प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवनासंबंधाने परमेश्वराला हिशोब द्यायचा आहे. प्रत्येकाला त्याच्यासमोर उभं राहायचं आहे. मलाही त्याच्यासमोर उभं राहायचं आहे.
आणि तो मला काही प्रश्न विचारेल, त्या प्रश्नांची उत्तरं मला त्याला द्यावं लागतील. त्याचप्रकारे तुम्हालाही जितके पण आपण लोक सर्वांना प्रभू येशूच्या समोर उभं राहून त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आणि त्याच्यासाठी पण आपल्याला स्वतःची तयारी ठेवावं लागणार आहे. आपण त्यापासून पळू शकत नाही, आपण त्यापासून लपू शकत नाही. कितीही आपण त्यातला कव्हर करण्याचा प्रयत्न केला तरी पण परमेश्वर आपल्याला प्रश्न विचारणार आहे. आपल्याला बायबलमध्ये अनेक अशी उदाहरणं सापडतात. जसं जर आपण मत्ती शुभवर्तमान 25 अध्याय आणि 24 ते 30 मध्ये एक उदाहरण आपण वाचतो की ज्या ठिकाणी 5, 2 आणि 1 रुपया आणि जो ज्या मालकाने स्वामीने दिला होता त्याचा हिशोब त्याने घेतला आणि त्याने विचारलं की मी तुम्हाला 5 टॅलेंट्स दिले होते, 5 रुपये दिले होते, त्याचं तुम्ही काय केलं? 2 रुपया दिला होता, त्याचं तुम्ही काय केलं? 1 रुपया दिला होता, त्याचं काय केलं? अशा अनेक उदाहरणं आहेत बायबलमध्ये ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने सांगितलं की स्वामींनी आपल्या दासांकडून हिशोब मागितलेला आहे. आणि रोमकरास पत्र 14व्या अध्यायामध्येही आपण वाचलेलं आहे की प्रत्येकाला आपापल्या जीवनासंबंधी हिशोब द्यावा लागणार आहे. आणि 1 पेत्र 4 अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये एक महत्वाचं वचन आपल्याला वाचायला मिळतं. 1 पेत्र 4 अध्याय 17 आणि 18 मध्ये असं लिहिलेलं आहे, कारण देवाच्या घरापासून न्याय निवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे. असं लिहिलं आहे की कारण देवाच्या घरापासून न्याय निवाडा होणार आहे. कोणाच्या घरापासून? जे लोक प्रभूला ओळखत नाही त्यापासून नाही, परंतु जे देवाचे लोक आहेत, जे देवाचा घराणा आहे, मंडळी आहे, देवाच्या घरापासून न्याय निवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे. आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला. न्याय निवाडा जो आहे तो पहिले द चर्च ऑफ गॉड पासून सुरू होणार आहे. परमेश्वराच्या मंडळीपासून तो न्याय निवाडा सुरू होणार आहे. तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करण्याचा शेवट काय होईल? नीतिमान जर कष्टाने तरतो तर भक्तिहीन व पापियाला ठिकाण कुठं मिळेल? असलेला जर नीतिमान ज्याचं तारण झालेलं आहे त्याचं तारण कष्टाने होणार आहे, तर जे लोक पापी आहेत त्यांना कुठं स्थान मिळणार आहे? देवाचं वचन आपल्याला काय सांगतं की देवाच्या घराण्यापासूनच न्याय निवाडाला सुरू होणार आहे. आणि नीतिमान लोक, राक्षस लोक, धर्मी लोक यांचंही तारण कष्टाने होणार आहे. याचा अर्थ कुठं ना कुठं देवाचं वचन मला आणि तुम्हाला हे सांगत आहे की वी नीड टू बी सिरियस अबाउट आवर स्पिरिच्युअल लाईफ. आणि आपल्याला आपल्या आत्मिक जीवनाबद्दल गंभीर असणे आवश्यक आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं कधीही होणार आहे, तो वेळ लावणार नाही देवाचं वचन सांगतं. आणि जेव्हा तो येईल त्यावेळेला आपण त्याच्या समोर उभं राहण्यासाठी तयार आहोत का, याबद्दल आज मला आणि आपल्याला प्रिय विचार करण्याची गरज आहे. आणि वी हॅव टू टेक आवर स्पिरिच्युअल लाईफ सिरियसली. आणि ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताने नोहाचं उदाहरण दिलं की नोहाच्या काळामध्ये जलप्रलय येण्यापर्यंत जोपर्यंत तो दिवस आला नाही, तो दिवस उगवला नाही, ज्या दिवशी पाऊस येऊ लागला आणि ज्या दिवशी पृथ्वीवरचे झरे फुटले आणि संपूर्ण पृथ्वीवर पाणी पसरू लागलं, त्या दिवसापर्यंत लोक लग्न करत होते, लग्न करून देत होते, किंवा जे काही जागतिक व्यवहार आहेत ते जागतिक व्यवहार ते करतच होते. आणि अचानक एक दिवस असा आला की पाऊस सुरू झाला. काय सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्त? तो हे सांगत आहे की जे काही आज जगामध्ये सुरू आहे ते सुरूच राहणार आहे, ते बंद नाही होणार आहे, ते सुरूच राहणार आहे. हे जे आपण आज लाईफस्टाईल पाहतो हे असंच चालत राहील. आणि अचानक एक दिवशी ख्रिस्त येईल, अचानक एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होणार आहे. आपल्याला असं वाटेल की अरे मी तर जॉबला चाललो होतो, प्रभू आला. अरे मी तर पिक्चरला गेलो होतो, प्रभू आला. अरे मी तर पार्कमध्ये होतो, प्रभू आला. अरे मी तर चर्चमध्ये होतो, प्रभू आला. जे आता चालू आहे ते सर्व चालत राहील आणि अचानक मंडळी उचलल्या जाईल. आणि त्यासाठी प्रियांनो आपल्याला तयार राहण्याची गरज आहे. असं काही होणार नाही की परमेश्वर म्हणेल की मी 1 महिन्याचा टाइम देत आहे तुम्हाला, 1 महिन्यामध्ये तयारी करून घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला माहित आहे की कधीच डेट आणि टाइम सांगितलेली नाही आहे. कधीच नाही सांगितलं की या वर्षी मी येईल.
फक्त त्यांनी आपल्याला काही चिन्ह दिलेले आहेत आणि ते चिन्ह आज आपल्यासमोर अगदी स्पष्ट आहेत. आणि जर ते चिन्ह पाहून जर आपण शेवटल्या काळांमध्ये प्रभूच्या दुसऱ्या आगमनासाठी तयार होत नाही तर प्रियांनो आपण फार मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसणार आहोत असं देवाचं वचन सांगतं. आणि आजचा जो आपला विषय आहे तो हा आहे की आपल्याला प्रत्येकांना आपल्या जीवनाचा हिशोब प्रभूला द्यायचा आहे. यापासून आपण पळू शकत नाही. आणि बुद्धिमान व्यक्ती, बुद्धिमान विश्वास करणारा तोच राहील की जो या जगामध्ये राहत असताना सर्व चालू आहे परंतु त्याचं लक्ष ख्रिस्ताकडे लागलेलं आहे. आणि तो हे म्हणत आहे की नाही, जरी मी माझ्या जीवनामधलं जे काय माझं प्रॅक्टिकल लाईफ जगत आहे परंतु माझं लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाकडे लागलेला आहे, तो व्यक्ती एक बुद्धिमान विश्वासणारा ठरेल असं देवाचे वचन सांगतं प्रियांनो आपल्याला. आणि म्हणून एक क्या बोलते एक गलतफहमी त्याच्यामध्ये आपण राहू नये आणि कधीच आपण या मिसअंडरस्टँडिंग मध्ये राहू नये. काय कारण आज बरेचसे लोक असंही म्हणत आहेत की परमेश्वर इतका प्रेमी आहे की तो सर्वांना सरतेशेवटी क्षमा करील आणि सरतेशेवटी तो सर्वांना आपल्या जवळ घेणारच आहे. तुम्ही किती पाप करा, तुम्ही किती अधर्मामध्ये जगा, तो इतका प्रेमी परमेश्वर आहे की सरतेशेवटी तो आपल्याला जवळ घेणारच आहे. जर असं आहे तर खूप चांगली गोष्ट आहे. मग करा, जेवढे पाप करायचे तेवढे आपण करू शकतो कारण सरतेशेवटी परमेश्वर आपल्याला जवळ घेणार आहे. पण हे सत्य नाही. देवाचं वचन जर असं सांगतं तर मग प्रकाशित वाक्य का लिहिण्यात आलेलं आहे आणि प्रकटीकरणामध्ये आपण वाचतो की कितीतरी दंड आणि न्यायबद्दल परमेश्वराने आधीच आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून प्रियांनो आपण या गैरसमजमध्ये राहू शकत नाही की आपण कसंही जगावं आणि परमेश्वर आपल्याला हिशोब विचारणार नाही आणि सरतेशेवटी तो प्रेमळ असल्या कारणाने तो आपल्याला जवळ घेईलच. हा सगळ्यात मोठा गैरसमज राहील आपल्या जीवनामध्ये जर आपण अशा प्रकारे विचार करतो. आणि म्हणून आपण शेवटच्या दिवसांमध्ये जगत आहोत आणि आपल्याला परमेश्वराला हिशोब देण्यासाठी तयार राहावं लागेल असं प्रभूचं वचन आपल्याला सांगतं. म्हणून 3 गोष्टी आहेत भरपूर गोष्टी, पण आपण 3 गोष्टी पाहू की कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला परमेश्वर हिशोब मागणार आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला देवाला हिशोब द्यावा लागणार आहे. आणि सगळ्यात पहिला जो क्षेत्र आहे, भाग आहे, ज्याच्यामध्ये मला आणि तुम्हाला आपल्याला हिशोब मागण्यात येईल तो म्हणजे आपले शब्द आणि आपल्या मुखातून निघणारे शब्द. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 36 आणि 37 वचन आपण वाचूया. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 36 आणि 37 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की मी तुम्हाला सांगतो, माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. कशाचा हिशोब द्यावा लागणार आहे. आणि कदाचित या गोष्टीवर आपण तेवढा विचार करत नाही. आपल्या मुखातून जे शब्द निघत आहेत, जे शब्द काय लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, मी तुम्हाला सांगतो की माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील, परमेश्वर आपल्याला विचारणार आहे. आपल्याला चांगल्या शब्दांबद्दल नाही, आशीर्वाद दिलेल्या शब्दांबद्दल नाही, परंतु ज्या शब्दांची गरज नव्हती बोलायची, ज्या शब्दांचं उच्चारण करायची काही गरज नव्हती, ज्या ठिकाणी व्यर्थ वायफळ बोलण्याची गरज नव्हती आणि ते शब्द जर आपल्या मुखातून निघालेले आहेत तर त्या शब्दांचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे असं देवाचं वचन सांगतं. काय लिहिलेलं आहे की जो व्यर्थ शब्द माणसे बोलतील त्यांचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. प्रियांनो, आपल्याला आपल्या शब्दांना फार सांभाळून वापरावं लागणार आहे. आपल्याला असं वाटतं माझ्या मुखातून शब्द निघाला, काय झालं, संपला, मुखातून शब्द निघाला आणि झालं, त्याचा हिशोब संपलेला आहे. तसं नाही. जो शब्द निघालेला आहे तो रेकॉर्ड होत आहे. जो शब्द निघत आहे त्याचा एक दिवस आपल्याला हिशोब विचारावा लागणार आहे. आपण कितीदा तरी व्यर्थ शब्द आणि अशा प्रकार शब्दाची आपल्याला गरज नाही आणि त्या वापरतो. आणि म्हणून देवाचं वचन असं सांगतं की तुमच्या मुखातून, आणि इफिसकारास पत्रामध्येच लिहिलं आहे की गालिया बकना छोड दो.
आणि हिंदीमध्ये असलेले गालियां बकना छोड़ दो, निंदा करना छोड़ दो, आणि बदनामी करना, चुगली करना, पीठ पीछे बात करना, बॅक बाइटिंग, हे बरेच लिस्ट आहे इफिसकारास पत्रामध्ये. हे सब करना छोड़ दो, कारण आपले शब्द आपल्याला परमेश्वरासमोर एकतर धर्मी ठरवणार आहे किंवा आपलेच शब्द आपल्याला परमेश्वरासमोर दोषी ठरवणार आहे. काय लिहिलेलं आहे समोरच्या वचनामध्ये? कारण तू आपल्या बोलण्यावरून, आपल्या शब्दांवरून तू काय ठरशील? तू निर्दोषी ठरशील. एक तुझे शब्द तुला निर्दोष ठरवतील किंवा तुझे शब्द तुला दोषी ठरवणार आहे. आणि म्हणून आपण आपल्या शब्दांवर कंट्रोल करावा, देवाचं वचन हे सांगतं. आणि शब्दांबद्दल बायबल खूप काही शिकवते, आपल्याला माहित आहे शब्दांबद्दल. आहे ना, जसं याकोबाचे पत्राचे 3रा अध्याय आणि 1ल्या वचनापासून पुढं तर जिभेबद्दल तर खूप काही लिहिलेलं आहे. आणि त्याच्यावर एक वेगळा संदेश बोलू शकतो. आणि जीभ एक आग आहे, जिभेमध्ये विष आहे, बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहे. अधोलोक आहे, जिभेमध्ये नरक आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. काय सांगत आहे देवाचं वचन? प्रभूचं वचन हे सांगतं की आपले शब्द आपल्याला दोषी ठरवतील, आपले शब्द आपल्याला निर्दोष ठरवतील. आणि म्हणून लूकाकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 2 आणि 3 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. लूकाकृत शुभवर्तमान 12 अध्याय 2 आणि 3 मध्ये की जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही, व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोलाल ते उजेडात ऐकण्यात येईल, आणि जे काही तुम्ही आतल्या कोठड्यात कानात सांगितले ते धाब्यावर गाजवले जाईल. देवाचं वचन सांगतं काहीही लपलेलं नाहीये. जे काही अंधारामध्ये होतं, जे काही अंधारामध्ये बोलल्या जातं, जे काही अंधारामध्ये केल्या जातं, ते एक दिवशी सगळ्यांच्या समोर उजेडामध्ये येणार आहे. आणि जे काही तुम्ही आतल्या कोठड्यामध्ये कोणाच्या कानामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे, देवाचं वचन सांगते ते धाब्यावर आणि चौक पर आणि ते गाजवलं जाईल, असं देवाचं वचन सांगतं. आणि म्हणून आपण आपल्या शब्दांची काळजी करावी, कारण आपल्या शब्दांचा हिशोब मला आणि तुम्हाला द्यायचा आहे. आणि शब्दांबद्दल बायबल खूप काही सांगतं की शब्दाने शांती पण येते, शब्दाने वैर पण येतं, आणि शब्दाने आशीर्वाद पण निघतात आणि शब्दाने श्राप सुद्धा निघतात. म्हणून पहिली गोष्ट ज्या गोष्टीची मला आणि तुम्हाला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपले शब्द. आणि म्हणून याकोब 1:19 मध्ये असं लिहिलेलं आहे, माझ्या प्रिय बंधूंनो हे लक्षात ठेवा, प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर आणि बोलण्यास सावकाश व रागास मंद असावा. आणि काय असावं लक्षात ठेवा, काय लिहिलंय? मनुष्य ऐकण्यास, सुनने के लिए तत्पर और बोलने में धीमा रहे, वचन सांगतं. आणि म्हणून आपल्या शब्दांची आपल्याला काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट ज्यामध्ये आपल्याला हिशोब द्यावा लागणार आहे मला आणि तुम्हाला, तो म्हणजे आपलं वाचतो रोमकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 16 वचन. रोमकरास पत्र 2रा अध्याय आणि 16 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसाच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील, त्या दिवशी हे दिसून येईल. दुसरी गोष्ट, कुठल्या गोष्टींचा न्याय होणार आहे की आपल्याला हिशोब द्यावा लागणार आहे, तो म्हणजे आपले गुप्त गोष्टी, द हिडन सिक्रेट्स ऑफ लाईफ. ज्या गोष्टी कोणालाच माहित नाही, ज्या गोष्टी आपल्या घरच्या लोकांना माहित नाही, पतीला माहित नाही, पत्नीला माहित नाही, आई वडिलांना माहित नाही, भावाला बहिणीला कोणालाच माहित नाही, परंतु फक्त मला आणि तुम्हाला माहित आहे. इंटरनल गोष्टी ज्या कोणीच पाहिल्या नाहीत परंतु परमेश्वराने पाहिलेल्या आहे. आणि असं म्हणतात की हमारे अंदरूनी बातें 3 लोग जानते हैं, एक मी, एक माझा परमेश्वर आणि सैतान. सैतानाला माहित आहे की आपण कुठं कुठं काय काय केलेलं आहे, परमेश्वराला माहित आहे की आपण कुठं कुठं काय काय केलेलं आहे. लोकांना नाही माहित. तुमच्या समोर कदाचित मी आज स्वर्गदूत दिसत असेल, परंतु परमेश्वराला माहित आहे की विवेक काय आहे. तुम्हाला वाटत असेल की आप बोलत आहे, प्रचार करत आहे, परंतु मला माझं इंटरनल लाईफ माहित आहे की मी आतमधून किती माझं लाईफ खराब आहे. त्याच प्रकारे प्रियांनो, ही गोष्ट तुम्हालाही माहिती, ही गोष्ट तुम्हाला लागू होते. आपलं इंटरनल लाईफ कसं आहे याचा न्याय मला आणि तुम्हाला द्यावा लागणार आहे. आणि हे कधी पण होऊ शकतं, कारण आपण शेवटल्या दिवसांमध्ये प्रियांनो जगत आहोत. म्हणून देवाचं वचन सांगतो रोमकरास पत्र 2रा अध्याय 16 पदमध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय परमेश्वर
करणार आहे. आणि म्हणून माहिती आहे का, उघड पापांपेक्षा लपलेले पाप जास्त गंभीर आहे. जे पाप लोकांच्या समोर उघड आहेत, चला ते तर आपण म्हणू शकतो याने पाप केलं, चला तो मग मला कदाचित लाज वाटेल आणि मी क्षमा मागेल की लोकांच्या समोर पाप केलं. त्या कदाचित ओपन सिन्सवर आपण लवकर क्षमा मागू शकतो. परंतु जे पाप आतमध्ये होतात, गुप्तपणे होतात, त्याचं जनरली मनुष्य क्षमा मागायला मागे पुढे पाहतो, कारण त्याला वाटतं की कोणाला माहीत आहे. परंतु आणि मराठीमध्ये असं म्हणायचं होतं ना, पिते दूध डोळे मिटून जात मांजराची. आणि मांजर डोळे बंद करून दूध पिते आणि तिला असं वाटतं की कोणी मला पाहिलं नाही की मी दूध प्यालेली आहे म्हणून. परंतु परमेश्वराला सर्व काही माहीत आहे, कारण परमेश्वर सर्वज्ञानी आहे आणि त्याच्या रेकॉर्डमध्ये हे सर्व गोष्टी रेकॉर्ड होत आहेत. आपण बाहेरून किती चांगले आहोत याच्यापेक्षा महत्वाचं हे आहे प्रियांनो की आपण आतून कसे आहोत. म्हणून द डेफिनेशन ऑफ कॅरेक्टर आणि कॅरेक्टर किंवा चरित्र याचं जे डेफिनेशन आहे ते असं आहे, कॅरेक्टर इज व्हॉट वी आर इन द डार्क. कॅरेक्टर इज व्हॉट वी आर इन द डार्क. चारित्र्य म्हणजे आपण जे अंधारात आहोत. रिअल विवेक कुठे आहे माहिती आहे का, जेव्हा तो एकट्यामध्ये आहे. रिअल तुम्ही कोण आहात हे चर्चमध्ये प्रूव्ह होत नाही. रिअल तुम्ही तिथं आहात जिथं तुम्ही एकटे आहात आणि आतल्यात काहीतरी दुसरं चालू आहे. दॅट इज रिअल अस. आणि म्हणून म्हणतात की कॅरेक्टर इज व्हॉट वी आर इन द डार्क. आणि दाविदालाही तसंच वाटलं होतं. आणि दावीद पहिला शमूएल 11व्या अध्यायामध्ये सगळे लोक लढाईला गेले होते आणि दावीद आपल्या टेरेसवर फिरत होता आणि त्याला असं वाटलं की मी बादशेबा सोबत जे व्यभिचार करील ते कोणीही पाहणार नाही. आणि पहिल्या शमूएल 11व्या अध्यायामध्ये आपण त्याची स्टोरी वाचतो की त्याने तिला बोलवलं, व्यभिचार केला, वापस पाठवलं. जेव्हा समजलं की ती प्रेग्नंट आहे तर त्यांनी तिच्या नवऱ्यालाही मर्डर केला. ही प्लॅन्ड द मर्डर. पण त्याला असं वाटलं कोणाला माहित आहे, कोणाला समजेल, मी तर राजा आहे आणि एकांतामध्ये मी ते पाप केलंय, कोणीच पाहिलं नाही. परंतु परमेश्वराने पाहिलं होतं. आणि त्याच्या 12व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की परमेश्वराने नाथान संदेष्टाला त्याच्याकडे पाठवलं आणि सांगितलं की तूच तो व्यक्ती आहे ज्याने ते पाप केले आहे. इंटरनल गोष्टी कधीही लपत नाही. आपण कितीही हिस्ट्री डिलीट केली तरी तो रेकॉर्ड राहतो. हे टेक्निकल गोष्ट आहे. तसंच परमेश्वराच्या रेकॉर्डमध्ये कितीही हिस्ट्री आपण डिलीट केली ती रेकॉर्ड राहते. म्हणून लूक शुभवर्तमान 12 अध्याय आणि 2 वचनामध्ये आपण जे वाचलं ते हे की जे उघड होणार नाही असे काही झाकलेले नाही, म्हणजे कळणार नाही असे काही गुप्त नाही. आणि म्हणून प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे आणि तो येण्याआधी आपण आपलं आतलं जीवन स्वच्छ करून घेतलं पाहिजे. आपलं इंटरनल लाईफ स्वच्छ करून घेतलं पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने फार स्पष्टरित्याने परुषी आणि सदुकींना हे म्हटलं होतं की तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहे. बाहेरून तर इतके सुंदर दिसतं पण आतमध्ये पूर्ण सडलेले आहे. आणि किती स्पष्ट शब्दात प्रभू येशू ख्रिस्त सांगतो प्रियांनो. आणि ती गोष्ट दोषात्मक नाही आहे. हा संदेश दोषात्मक नाही आहे. हा संदेश किंवा येशू ख्रिस्ताचं जे शिक्षण आहे हे एक वॉर्निंग साइन है, एक खतरे की घंटी है जो हमारे सामने बजना बहुत जरूरी है की आपल्या गुप्त गोष्टींचा परमेश्वर न्याय करणार आहे आणि आपल्या शब्दांचाही परमेश्वर न्याय करणार आहे. तिसरी गोष्ट ज्याचा न्याय किंवा ज्याचा हिशोब आपल्याला द्यावा लागणार आहे तो म्हणजे जर आपण वाचतो 2 पेत्र याचा 3रा अध्याय आणि 9 वचनामध्ये, 2 पेत्र 3 अध्याय आणि 9 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. काय आहे तिसरा एरिया ज्याच्यामध्ये आपला हिशोब घेण्यात येईल तो म्हणजे आपल्याला जितक्या परमेश्वराने संधी दिल्या आहे, जितक्या अपॉर्च्युनिटीज दिलेल्या आहेत, त्या प्रत्येक अपॉर्च्युनिटीचा परमेश्वर आपल्याकडे न्याय करणार आहे. आणि लोकांना काय वाटतं, जसं पेत्राने काय लिहिलेलं आहे की लोकांना असं वाटतं की परमेश्वर उशीर करत आहे आणि तो मुद्दामून उशीर करत आहे आणि तो विलंब कर रहा है.
परंतु तसं नाही आहे. परमेश्वर सहन करत आहे. परमेश्वर आपल्याला चान्स देत आहे. परमेश्वर आपल्याला संधी देत आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा तू ये, वापस ये, मी येणार आहे. बट आय एम गिव्हिंग यू अ चान्स. मी थांबलेलो आहे आणि ही वेळ जी आहे ही वेळ तुझ्या वापस येण्याची वेळ आहे. आणि लूका शुभवार्तामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक उदाहरण सांगितलेलं आहे की एका शेतामध्ये एक झाड होतं. त्या झाडाला फळ लागत नव्हते. तर मालकाने म्हटलं त्या नोकराला, दासाला की हे झाड तोडून टाक. परंतु दास हे म्हणतो की मालक 1 वर्ष थांबा. जर या वर्षी जर या झाडाने फळ दिलं नाही तर पुढच्या वर्षी कापून टाका. तर मालक म्हणतो ठीक आहे, 1 वर्ष थांबतो मी. जर 1 वर्ष याने फळ दिलं तर ठीक, नाही तर पुढच्या वर्षी या झाडाला मी तोडून टाकेल. काय सांगत आहे येशू ख्रिस्त त्या दृष्टांतामध्ये? येशू ख्रिस्त हे सांगत आहे की परमेश्वर म्हणत आहे की मी न्याय आणतो. पण आपल्या मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त विनवणी करत आहे की परमेश्वर पिता थांब, मला विवेकला वाचवायचा आहे, त्याला एक चान्स दे. तो पापी आहे, तो कदाचित पश्चाताप करेल, त्याला तुम्ही चान्स द्या. 1 दिवस 1 वर्ष चान्स द्या. कदाचित या वर्षामध्ये तो सुधरेल आणि सुधरला तो वाचेल. परमेश्वर म्हणतो ठीक आहे, मी चान्स देत आहे, नाही तर मग न्याय होणार आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांना लागू होते. असं नका समजू की लॉंग लाईफ इज ऑल्सो ब्लेसिंग. कदाचित लॉंग लाईफ एक वॉर्निंग आहे. कधी कधी असं वाटतं ना की दीर्घ आयुष्य, मी 100 वर्ष जगलो कारण मी खूप चांगला होतो. तसा त्याचा अर्थ जरूर नाही की तसं होईल. कदाचित मी 100 वर्ष यासाठी जगलो कारण परमेश्वराने मला 100 वर्ष बदलण्यासाठी चान्स दिला होता. आणि जरूर लॉंग लाईफ इज अ ब्लेसिंग फ्रॉम गॉड, हे बायबल सांगतं आपल्याला. परंतु लॉंग लाईफ यासाठी पण आहे की प्रभू म्हणतो मरण्याच्या आधी पश्चाताप कर. आणि मी तुला जिवंत यासाठी नाही ठेवलं कि तू पाप करत राहावा आणि हे म्हणत राहा कि अगर मैं पापी होता तो मैं इतनी लंबी आयु जी सकता था क्या. मैंने तुझे लंबी आयु इसलिए दिया था कि तू पश्चाताप करे. आणि परमेश्वर प्रियांनो आपल्याला वारंवार संधी देता है. संधी देता है कि वापस आओ, मेरे पास आओ, मैं तुमको बचाना चाहता हूं. परंतु एक दिवस असा येईल की ही कृपा संपणार आहे. ती कृपा संपायच्या आधी वो अनुग्रह का समय आणि ती कृपेची वेळ संपण्याच्या आधी प्रियांनो वी नीड टू कम बॅक टू गॉड. एक दावीद एक खूप चांगलं उदाहरण देतो प्रियांनो. वरच्या उदाहरणामध्ये आपण हे पाहिलं पहिला शमूएल 11व्या अध्यायामध्ये की दावीदाने पाप केलं. काय झाला त्याचा परिणाम? त्याचा परिणाम हा झाला की जो मुलगा त्याला झाला तो मुलगा मरण पावला. 7 दिवसाच्या उपवास आणि प्रार्थनेनंतरही दावीदाचा मुलगा मरण पावला बायबल सांगतं. आणि परमेश्वराने म्हटलं की ह्या पापामुळे आता तुझ्या घरातून तलवार जाणार नाही. आणि नंतर त्याला त्रास झाला. मग अजून एक घटना घडते जे आपण वाचतो पहिले राजे याचा पहिला अध्याय आणि 1 ते 4 मध्ये. आणि पहिला राजे पहिला अध्याय 1 ते 4 मध्ये असं लिहिलेलं आहे, दावीद राजा आता वृद्ध व वयातीत झाला होता. ते त्याचवर पांघरून घालीत तरी त्याला ऊब येत नसे. तेव्हा त्याचे सेवक त्यास म्हणाले, आमच्या स्वामी राजांसाठी एखादी तरुण कुमारी पहावी, तिने तैनातीस राहून आमच्या स्वामी महाराजांची सेवा करावी आणि त्यास ऊब यावी म्हणून त्यांच्या उराशी निजावे. मग त्यांनी सर्व इस्रायल देशात एक सुंदर कुमारीचा शोध केला. तेव्हा एक शुनेमकरीण अभिषग नावाची कुमारी आढळली. तिला ते राजाकडे घेऊन आले. ती तरुणी फार सुंदर होती. ती राजाच्या सेवेस राहून त्याची सेवा करू लागली. पण राजाने तिच्याशी समागम केला नाही. आणि काय लिहिलेलं आहे की पहिले दावीदाने स्वतः बादशबेला बोलवलं, तिच्यासोबत त्याने शारीरिक व्यभिचार केला. परंतु जेव्हा त्याला समजलं की हे भयानक पाप आहे, परमेश्वर याचा परिणाम फार भयानकरित्या देतो आणि त्याचा जो उत्तर मिळतं ते फार कठीण आहे आणि फार भयानक न्याय येऊ शकतो. म्हणून दुसऱ्यांदा सुद्धा त्याला चान्स आला होता तो पाप करायचा. दुसऱ्यांदा ती संधी त्याच्या समोर आली होती की पुन्हा तो ते पाप करू शकत होता. कारण वचने सांगतं की त्याच्या सेवेसाठी एक तरुण कुमारी होती, एक तरुण मुलगी त्याची सेवा करत होती. त्याला ऊब येत नसल्या कारणाने त्याच्यासोबत झोपायसाठी एक तरुण मुलगी त्यांनी अपॉइंट केली होती. परंतु देवाचं वचन हे सांगतं की ते तिला राजाकडे घेऊन आले. ती फार सुंदर होती.
ती त्याची सेवा करत होती, परंतु राजाने तिच्या सोबत शारीरिक संबंध स्थापित केले नाही. दाविदाने दिलेल्या संधीचा वापर केला. त्याला वाटलं, त्याला समजलं की नाही, हे जे पाप आहे भयानक आहे, कठीण आहे, आणि माझा मुलगा मेला, माझ्या घरामध्ये तर तलवार राहणार आहे. म्हणून दाविदाने ती भीती आपल्या मनामध्ये बाळगली आणि त्याने स्वतःला त्या पापापासून दूर ठेवलं. प्रत्येक व्यक्ती शारीरिक पाप करतो असेच नाही, पण जे कोणतंही पाप आपल्या जीवनामध्ये आहे ते त्या पापाची क्षमा परमेश्वराने आपल्याला केलेली आहे. दर महिन्यामध्ये पहिल्या रविवारी आपण प्रभू भोजनासाठी येतो. त्या किती सिरियस आहे, किती सिरियस आहे त्याचं रक्त, आणि किती सिरियस आहे त्याचं तुटलेलं शरीर. आणि त्या काळामध्ये उद्धारकर्ता क्रूसावर गेलेला नव्हता, पण आजच्या काळामध्ये ख्रिस्त आलेला आहे, कृपा आलेली आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगून, मला तरी कधी कधी असं वाटतं की जुन्या करारापेक्षा नवीन करार जास्त डेंजरस आहे. कारण जुन्या करारामध्ये माहिती आहे का, न्याय तुरंत मिळायचा, लगेच न्याय, लगेच शिक्षा. नवीन करारामध्ये ग्रेस आहे, अनुग्रह आहे, आणि वेळ देण्यात आलेला आहे, आणि टाइम देण्यात आलेला आहे. जितका टाइम देण्यात आलेला आहे तितकंच कठीण होणार आहे आपल्यासाठी, तितकंच आपल्यासाठी न्यायासाठी फार कठीण होणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, आजचा जो संदेश आम्ही तर आमचा तो फेअरवेल आहे, आणि मी दोषात्मक संदेश देत नाही आहे, हा एक पॉझिटिव्ह मेसेज आहे. आणि याला तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. कसं पॉझिटिव्ह संदेश आहे मी तुम्हाला सांगतो. जर कोणाला कोणता आजार झालेला आहे, ठीक आहे, आणि डॉक्टरने जर त्याला म्हटलं, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर आहे, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर आहे आणि डॉक्टरने त्याला म्हटलं की तुम्हाला सर्दी झालेली आहे, ठीक आहे, आणि डॉक्टरने जर त्याला सर्दीची गोळी दिली तर त्याचा कॅन्सर बरा होणार नाही. जर त्याला कॅन्सर आहे तर त्याला कॅन्सरच्या हिशोबानेच त्याला औषधं द्यावं लागतील. आणि मग तो व्यक्ती म्हणेल की साहेब मला तर सर्दी झाली, तुम्ही मला किमो घ्यायला का सांगत आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला हे सांगावं लागेल की सर तुम्हाला कॅन्सर आहे, म्हणून तुम्हाला ह्या प्रकारे ट्रीटमेंट घ्यावं लागेल. बायबलचे हे जे संदेश असतात हे दोषात्मक नाही आहे, हे मला आणि तुम्हाला देवाचं वचन आपल्याला एक आरसा दाखवत आहे. आणि आरसा यासाठी दाखवत आहे की जिथं पिंपल आलेला आहे तिथं तुम्ही क्रीम लावा, आणि जिथं प्रॉब्लेम आलेला आहे तिथं तुम्ही इलाज करा. आणि म्हणून देवाचं वचन हे सांगतं की आपले शब्द, आपल्या गुप्त गोष्टी आणि आपल्याला दिलेल्या प्रत्येक संधीचा हिशोब घेणार आहे. आणि जर या 3 गोष्टींमध्ये जर आपण तयार नाही तर आपल्याला तयार व्हावं लागणार आहे. आणि म्हणून ही एक पॉझिटिव्ह बाब आहे प्रियांनो, आणि म्हणून आपण या गोष्टीवर गंभीरतेने विचार केला पाहिजे. शेवटली गोष्ट ती ही, सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आपल्याला विचारण्यात येईल, सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो हा, परमेश्वर हे विचारेल की तुम्ही माझ्या मुलासोबत काय केलं, व्हॉट हॅव यू डन विथ माय सन. आणि प्रभू येशू ख्रिस्त माझा मुलगा, माझा पुत्र तुमच्यासाठी मरण्यासाठी आला होता, ठीक आहे. त्यांनी हे म्हटलं की माझा विश्वास ठेवा आणि मी तुम्हाला तारण देईन. तुम्ही त्याला स्वीकार केला आहे की तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, आणि तुम्ही त्याला आपल्या जीवनामध्ये स्वामी, राजा, प्रभू म्हणून स्थान दिलेलं आहे की तुम्ही त्याला असं म्हटलं की रहने दे यीशु मसीह, हमें तुम्हारी जरूरत नाही आहे. सगळ्यात मोठा प्रश्न हाच राहणार आहे की माझ्या पुत्राच्या बलिदानाचा तुम्ही कशा प्रकारे मान ठेवलेला आहे. प्रियांनो, या सर्व गोष्टी चालत राहतील. या रुसाफुगी, या वरचढ गोष्टी, महागाई, पेट्रोल, हे ते लढाया, हे सर्व चालत राहतील. फॅमिली प्रॉब्लेम्स, चर्च प्रॉब्लेम्स, नॅशनल प्रॉब्लेम्स, इंटरनॅशनल प्रॉब्लेम्स, हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत चालतच राहणार आहे. हे डिस्कशन्स आधी पण होत होते, आता पण होत आहेत आणि पुढे पण होत राहतील. याला काही अंत नाही आहे. परंतु या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की प्रभू येशू ख्रिस्तासोबत आपला संबंध कसा आहे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि त्या गोष्टींवरच आधारित राहील की प्रियांनो, आपला जेव्हा परमेश्वर आपल्याला जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा आपण त्याला काय उत्तर देणार आहे. म्हणून देवबाप करो, परमेश्वर मला आणि तुम्हाला ही कृपा पुरो की जेव्हा तो येईल, जेव्हा आपण त्याच्यासमोर उभं राहू, आपले शब्द, आपल्या गुप्त गोष्टी आणि आपल्याला दिलेल्या संधी याच्याबद्दल आपण योग्य त्याला उत्तर देऊ शकू.
आणि सर्वात आणि जे करायचं ते हे की जे काही चुका झालेल्या आहेत आपण क्षमा मागावी, प्रार्थना करावी आणि प्रभूला म्हणावं की प्रभू यानंतर मी तुझ्या भयामध्ये तुझ्या मार्गदर्शनामध्ये मी जीवन जगेन. आपण प्रार्थना करूया, आपले डोळे बंद करू आणि या 3 गोष्टींबद्दल आपण विचार करू की प्रभू तू येशील तेव्हा माझे शब्द आणि माझ्या गुप्त गोष्टी, माझे सिक्रेट लाईफ आणि तू दिलेल्या संधी प्रभू याच्यासाठी मी तयार असण्यासाठी कृपा करू. देव बाबा, आम्ही तुला मनापासून आम्ही धन्यवाद देतो आजच्या या सकाळच्या प्रहरी. प्रभू तुझ्या पवित्र भक्ती मंदिरामध्ये येऊन तुझी सेवा, तुझी भक्ती काही संधी तू आम्हाला दिलीस त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू जी आमची प्रार्थना आहे, तू लवकरच येणार आहेस, तुझं येण्याची वेळ जवळ आलेला आहे म्हणून प्रार्थना करतो प्रभू आम्ही स्वतःचं आत्मिक जीवन आम्ही सिरियसली घ्यावं. या सर्व गोष्टी होत राहणार आहेत, परंतु आमचे शब्द, आमचं इंटरनल लाईफ आणि तू दिलेली आम्हाला वारंवार संधी याचा आम्ही मान ठेवून योग्य वापर करून तू जेव्हा येशील तुझ्या समोर उभा राहण्यासाठी आम्ही योग्य बनावं अशी तू आम्हाला सहायता कर. पिता आम्ही धन्यवाद देतो मेथोडिस्ट मराठी चर्च या मंडळीला तू ब्लेस कर, आशीर्वादित कर. पराग साहेब, DS साहेब आणि संपूर्ण पिताची चर्चच्या मेंबरसाठी आमची प्रार्थना करतो. मेथोडिस्ट चर्चच्या बिशप सरांसाठी प्रार्थना करतो. सर्व ऑथॉरिटीजसाठी आमची प्रार्थना आहे. प्रत्येकानं तुझ्या आत्म्यामध्ये चालव, ती आग पिता असू दे आणि तुझं गौरव होत राहावं. संपूर्ण मान मेहमान गौरव आम्ही तुला देतो. प्रार्थना उद्धार करता प्रभू येशूच्या पवित्र आणि सामर्थ्य नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. प्रेज लॉर्ड.